मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सावित्री म्हणत असते की दादा, आपण गंगाधर शास्त्री यांच्याकडे गेलेलं यांना अजिबात नाही आवडणार. त्यापेक्षा आपण लढूया ना. यांनी एका स्त्रीची इज्जत वाचवलेली आहे, त्यामुळे आपण यांना न्याय मिळवून नक्की द्यायचं. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणत असतात की दादा, मी काय म्हणतो, सावित्री आणि ज्योतीने ठरवलंय ना, तर आपण एक काम करूया, आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया. तेव्हा राजारामाचा हा निर्णय चिमणाला काही मान्य नसतो. ती म्हणते करा, काय करायचं ते करा. तर इथे राणूजी माळी गंगाधर शास्त्रीला भेटायला आलेला असतो. गंगाधर शास्त्री म्हणत असतो की राणूजी, अरे खूप चांगलं काम करतोयस तू. तू काहीही कर, पण त्या ज्योत्याची आणि सावित्रीची भेट घडवून देऊ नकोस. कारण का, ज्योती कुठे आहे हे आपल्याला कळायला हवं. त्यासाठी सावित्रीवरती पारद ठेवा. ती भेटायच्या आधीच आपण ज्योतीला गाठायचं आणि अटक करायला लावायचं. मग त्यामुळे काय होईल, ज्योतीला अटक होईल आणि नंतर फाशीची शिक्षा. तेव्हा काही झालं ना राणोजी, तरी सावित्रीची आणि त्याची भेट घडवून देऊ नकोस. त्यांचं हे बोलणं किसनने ऐकलेलं असतं आणि किसनला असं वाटत असतं की आपण सावित्री आणि ज्योतीची मदत केली पाहिजे. त्यामुळे इथे गंगाधर शास्त्री आणि राणूजी माळी यांचं जे काही प्लॅनिंग सुरू असतं ना ज्योतीला फसवण्याचं, ते सगळं इथे किसनने ऐकलेलं असतं. पण आता किसनला बोलता येत नसल्यामुळे तो ही माहिती सावित्रीला कशी देणार याचा विचार तो करत असतो. तर इथे सावित्री आणि आऊ हे दोघेजण मोरोच्या घरी आलेले असतात. मोरो पंत बाहेर येतो. सावित्री म्हणत असते की हे बघा मोरो भाऊजी, तुम्हाला तर माहिती आहे की यांना कुठल्या प्रकरणामध्ये अडकवलं गेले, त्यामुळे हे निर्दोष आहेत हे सांगण्यासाठी तुम्हाला त्यांच्या बाजूने साक्ष द्यावी लागेल. तुम्ही याल ना साक्ष द्यायला. तेव्हा मोरो म्हणत असतो की वहिनी, हे काय बोलणं झालं का. मी बघितलंय ना सगळं डोळ्यांनी, ज्योतीची काहीही चूक नव्हती. त्याने तर त्या बाईची इज्जत वाचवली. मी एकदा काय 10 वेळा ज्योतीच्या बाजूने साक्ष द्यायला येईन. तेव्हा तिथे मोरोचे वडील येतात आणि ते म्हणतात की मोरो पंत, चल तू आधी घरामध्ये हो, आत ये बरं. काहीही झालं तरी तू साक्ष द्यायला जायचं नाही. तेव्हा इथे आऊ म्हणते, असं काय करताय तुम्ही. अहो मोरो पंत आमच्या ज्योतीचा चांगला मित्र आहे. तेव्हा त्याचे वडील म्हणतात, अहो बरोबर बोलताय तुम्ही. म्हणून काय आम्ही गंगाधर शास्त्रींच्या विरोधात जायचं का. माझ्यामध्ये तेवढी हिंमत नाही. काही झालं तरी आम्ही तुमच्या बाजूने साक्ष द्यायला मोरोला नाही पाठवणार. मोरो पंत मेला असं समजा, असे त्याचे वडील म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, सावित्रीवरती लक्ष ठेवायला सांगितलेले असते गंगाधर शास्त्रीने. ही गोष्ट किशनला समजलेली असते. जर इथे सावित्री ज्योतीला भेटायला गेली तर मग इथे राणूजी माळीला कळेल की ज्योती कुठे लपून बसलाय ते. त्यामुळे इथे किसन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तो आता मुका असल्यामुळे त्याला सांगता येत नसतं की तुझ्यावरती काही लोकांनी पारद ठेवलेली आहे. तेव्हा इथे तो तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणत असतो, घरी जा, घरी जा, बाकी कुठेही जाऊ नको, नाहीतर तुझा पाठलाग केल्यानंतर ज्योतीचा पत्ता सापडेल. तेव्हा इथे किसन तिला अडवत असतो. पण आता तिला सुद्धा घाई असते. ती त्याचं काही न ऐकता सावित्री निघून जाते. तेव्हा राणूजी माळीला समजतं की किसन तिला का अडवत होता. तेव्हा राणूजी माळी किसनला मारायला येतो. आजूबाजूचे लोक म्हणतात, का हो काय झालं, त्याला का मारताय. तेव्हा राणूजीला आता सांगायला काय नसतं. तो म्हणतो, आमच्या घरातल्या सुनेला त्याने अडवलं म्हणून त्याला मारलं, आणि त्यामुळे बाकीचे लोकसुद्धा हात साफ करत त्याला आता मारतात. तेव्हा इथे दिवसाढवळ्या सावित्री ज्योतीला भेटायला इथे आता लहूजी वस्ताद यांच्या तालमीकडे आलेली असते. आणि तेव्हा इथे लहूजी वस्ताद तेच म्हणत असतात की सूनबाई, अगं एवढ्या दिवसाढवळ्या इथे कशाला आलीस. तुझा जर कुणी पाठलाग केला असता तर. ती म्हणत असते, अहो कामच तसं होतं बाबा, म्हणून मला यावं लागलं. यांच्या बाजूने कुणी साक्ष द्यायला तयार नाही. अजून तिथे कुणी होतं का, नेमकं काय घडलं होतं तेच विचारायला आले होते. तेव्हा इथे आता लहूजी वस्ताद सावित्रीला घेऊन जाणार.
तेवढ्यातच त्यांचं लक्ष जातं की राणूजी माळी सावित्रीचा पाठलाग करत आहेत. तेव्हा लहूजी वस्ताद म्हणतात की सूनबाई, अगं इथे कितीतरी दिवस झाले ज्योतीची आणि माझी काही भेटच नाही ग. तेव्हा सावित्रीला वाटतं की लहूजी वस्ताद असं का बोलतायत. तेव्हा इथे लहूजी वस्ताद म्हणतात की तू एक काम कर, आता तू घरला जा. तेव्हा ती म्हणते, अहो पण मी काय करू, यांच्या बाजूने कुणीही साक्ष द्यायला तयारच नाही. तेव्हा लहूजी वस्ताद म्हणतात की सूनबाई, इथे आता ज्योती मागे एकदा मला भेटायला आला होता, तेव्हा त्याने मला एक कोडं घातलं होतं. ते कोडं मी तुला घालतो, त्यातून तुला तुझं उत्तर मिळेल. तेव्हा लहूजी वस्ताद काय म्हणतो की इथे टिटवी होती, तिची अंडी खायला साप आला होता. तेव्हा टिटवी ओरडायला लागली. तेव्हा गरुडाने झेप घेऊन सापाला बाजूला केलं आणि तिची अंडी वाचली. पण गरुड मात्र दोषी ठरला. तिथे झाडं होती आणि त्याचबरोबर टिटवी होती, पण झाडं काही बोलायला तयार नाही. त्याला सगळे सारखेच. आणि साप स्वतः गुन्हेगार होता. तो इथे स्वतःची चूक मान्य कसा करेल. मग आता गरुड हा निर्दोष आहे हे बोलणार कोण. तर इथे आता टिटवीने बोललं पाहिजे असं लहूजी वस्ताद यांनी तिला कोडं घातलेलं असतं. सावित्री निघून जाते. राणूजी माळी म्हणत असतो की याचा अर्थ ज्योती इथे नाही. ज्योती, तू जिथे कुठे असशील ना, तुला आम्ही शोधून काढू. गंगाधर शास्त्री म्हणत असतो की तुम्ही अजून कसे शांत बसलात. इंग्रजांना विचारत असतो की ज्योतीला शोधून का काढलं नाही. तेव्हा इंग्रज म्हणतात की आम्ही शांत बसलो नाही आहे, आम्ही ज्योतीला शोधतोय. ज्योती फुले लवकरच सापडणार. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणत असतो, अहो तो लवकरच सापडला पाहिजे, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला नको का. तेव्हा इथे इंग्रज अधिकारी म्हणतात की ज्योतीला आम्ही शोधून काढणार आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा देणार. त्याने इथे इंग्रज अधिकाऱ्यांवरती हात उगारलेला आहे. त्याला अशी शिक्षा देणार ना की पुन्हा कुणीही इंग्रज अधिकाऱ्यावरती हात उगारण्याची हिंमत करणार नाही. तेव्हा इथे जर तसं असेल तर सावित्रीला त्याच्या बायकोला त्याची बाजू मांडण्याचा का बरं आता अधिकार दिलेला आहे. तिला बाजू मांडण्याची संधी द्यायला नको होती. तेव्हा इंग्रज अधिकारी म्हणतात, तो आमचा प्लॅन आहे, कारण फादर जॉनने आमच्याकडे तशी मागणी केली आणि त्यांचा शब्द आम्ही पाडू शकत नाही, म्हणून आम्ही फक्त एक संधी दिली आहे. बाकी आम्हाला ज्योतीला जी शिक्षा द्यायची आहे आम्ही तीच देणार. गंगाधर शास्त्री म्हणतात, वा वा, तुमच्या नावाने आम्ही मंदिरामध्ये महाप्रसादाचं वाटप करतो. तुमच्यासारखे अधिकारी असतील तर कुणाची बिशात आहे तुमच्यासमोर बोलायची. तर इथे दादा विचारत असतात की सुनबाई काय झालं, ज्योतीची भेट नाही झाली का. सावित्री म्हणते, नाही दादा, मालकांची भेट नाही झाली, पण जे वस्ताद आहेत ना त्यांनी मला एक कोडं घातलं. पारू म्हणते, कोडं, कुठलं कोडं घातलं जाऊबाई. तेव्हा इथे सावित्री म्हणते की लहूजी वस्ताद म्हणाले की ह्या कोड्यामध्ये तुझं उत्तर सापडेल. तर इथे टिटवीची अंडी खायला साप आला. तेव्हा टिटवी ओरडायला लागली. तिथे गरुड आला. गरुडाने झेप घेऊन सापाला बाजूला केलं. टिटवीची अंडी तर वाचली, पण गरुड दोषी ठरला. तिथे होती झाडं आणि त्याचबरोबर साप. आता झाडं सगळ्यांना सारखी, झाडं काही कुणाला काही बोलणार नाही आणि साप स्वतःचा गुन्हा चूक कबूल करणार नाही. आणि इथे मग गरुड निर्दोष आहे हे कसं कळणार. तर आता टिटवी बोलायला हवी. टिटवी जर बोलली तरच आता हे गरुड निर्दोष आहे हे समजेल ना. आधी तिला काही कळत नसतं. नंतर ती म्हणते की गरुड म्हणजे मालक, टिटवी म्हणजे हौसा, ज्या बाईची छेड काढली ती हौसा, झाडं झुडं म्हणजे आजूबाजूला उभी असणारी माणसं, साप म्हणजे ते गोरे अधिकारी. आणि त्याचबरोबर इथे आता आपल्याला जर यांच्या बाजूने साक्ष देणारी व्यक्ती शोधायची असेल तर ती आहे हौसा, कारण आजूबाजूचे लोक काही यांना निर्दोष करण्यासाठी आपली मदत करणार नाही. साप म्हणजे गोरे अधिकारी स्वतःचा गुन्हा इथे आता मान्य करणार नाही. मग यांना मालकांना आपण निर्दोष सिद्ध कसं करायचं. तर टिटवी बोलायला हवी, म्हणजे हौसाला बोलतं केलं पाहिजे, यांच्या बाजूने साक्ष द्यायला तिला घेऊन आलं पाहिजे. ती म्हणते, दादा तुम्ही येताय का माझ्याबरोबर, आपण हौसाला भेटायला जाऊ. राजाराम दादा म्हणतात,
व्हय तर आपण जाऊया आणि तिला साक्ष द्यायला सांगूया. तेव्हा सावित्री पारूला म्हणते की तुम्हाला एक काम करायचं आहे जाऊबाई. आम्ही इथून जायच्या आधी आपल्याला आप्पा काका आहेत ना, त्यांचं लक्ष विचलित करायचं आहे. ते माझ्यावरती पारद ठेवून आहेत. तेव्हा मी सांगते तसं करा. पारू येऊन आता आजूबाजूला बघत असते टक लावून. तेव्हा आप्पा काका येतात आणि म्हणतात, काय गं पारू, काय झालं? तिकडं काय बघतेस? तेव्हा पारू म्हणते, काही नाही. अहो आप्पा काका जाऊबाई कधीच्या बाहेर गेल्यात, अजून घरी परत आल्या नाहीत. त्यांचीच वाट बघते. तेव्हा आप्पा काका म्हणतात, कुठल्या बाजूला गेले? तिकडे गेले का? तेव्हा ती म्हणते, हो हो तिकडेच गेल्यात. तेव्हा आप्पा काका आता सावित्रीला शोधण्यासाठी त्या दिशेने निघून जातात. तेव्हा पारू म्हणते, या तुम्ही दोघंजणं लवकर बाहेर. तेव्हा सावित्री आणि राजाराम दादा दोघेजण आता बाहेर आलेले असतात. तेव्हा सावित्री आपल्या जाऊबाईंना मिठी मारते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि ते दोघेजण आता हौसाला शोधायला निघून जातात. पारू म्हणते, पांडुरंगा, काय बी झालं तरी हौसा तात्यासाहेबांच्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाली पाहिजे. आणि तेव्हा इथे राजाराम दादा आणि सावित्री दोघेजण हौसाच्या घरी आलेले असतात. ते दोघेही बाहेर येतात. सावित्री म्हणते, तुम्ही हौसा ना? ती म्हणते, व्हय, पण तुम्ही कोण? तेव्हा ती म्हणते, सावित्री, मार्केटमध्ये म्हणजे बाजारपेठेमध्ये तुमची त्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी जेव्हा छेड काढली ना, तेव्हा आमच्या मालकांनीच येऊन तुम्हाला वाचवलं. अहो पण तुम्हाला वाचवलं, पण आमच्या मालकांवरती आता नको नको ते आरोप झालेत. घडलेला संपूर्ण प्रकार सावित्री हौसा आणि तिच्या नवऱ्याला सांगते. तेव्हा इथे सावित्री म्हणते, तुम्ही आमची मदत करा. तुम्ही त्या गोऱ्या अधिकाऱ्यांच्या समोर या आणि सांगा की त्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी तुमची छेड काढली म्हणून मालकांनी त्यांना मारलं. तुम्ही साक्ष द्याल ना? मी तुमच्यासमोर हात जोडते, पण तुम्ही आमच्या मालकांच्या बाजूने साक्ष द्या. तेव्हा हौसा म्हणते की तुम्ही रडू नका, मी देईन ना साक्ष. तुमच्या मालकांनी काय बी केलं नाही. हौसाचा नवरा रागवतो. तिच्या जोरदार थोबाडीत देतो आणि तिला म्हणतो, हौसा, अगं काय करतेस हे? त्यांच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. हे बघा, आम्ही गरीब माणसं, हातावरचं पोट आमचं, पोटावरती पाय आणू नका. तेव्हा सावित्री म्हणते, तुम्हाला तुमच्या पोटाचं पडलंय? अहो इथे आमच्या मालकांना अटक करायची वेळ आली आहे. का? तर तुमच्या इथे बायकोची इज्जत वाचवली म्हणून, तिचा जीव वाचवला म्हणून. त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? आणि काय गं हौसा, त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी काही चुकीचं केलं असतं, तुझी इज्जत गेली असती, तर या नवऱ्याने तुला घरात तरी घेतलं असतं का? सांग बरं. पण माझ्या मालकांनी कुठलाही विचार न करता तुझी इज्जत वाचवली. मला वाटत होतं तुम्ही आमची मदत कराल, तर तुम्ही पोटापाण्याचं बघताय का? पोटपाणी कुठेही भरलं जाऊ शकतं, पण एखाद्या माणसाचा जीव परत आणता येतो? तेव्हा इथे ती म्हणते, खूप आशेने आले होते तुमच्याकडे, पण काही उपयोग झाला नाही. आणि ती आता तिथून निघून जाते. तर इथे फादर जॉनने ऑफिसरला भेटायला बोलावलेलं असतं, कारण त्यांना सावित्रीची आणि त्यांची भेट घडवून द्यायची असते. तेव्हा इथे ऑफिसर म्हणत असतात की फादर जॉन, खूप उशीर झाला, आता कुणीही येणार नाही, आम्ही जातो. ते म्हणतात, थोडा वेळ वाट तर बघा, सावित्री आता येतच असेल. तर इथे राणोजी माळी म्हणत असतो की हे बघा गंगाधर शास्त्री, काळजी करू नका. काल मी लहुजी वस्ताद ज्योती आणि सावित्री यांची भेट काही घडूच दिली नाही. आणि आतासुद्धा जे काही साक्षीदार होते ना, त्यांनासुद्धा पळून लावलं. मोरोपंतचे वडील होते ना, त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं, मोरोला सांगा इथे ज्योतीच्या बाजूने साक्ष देऊ नको म्हणून. साक्ष दिली ना तर परिणाम वाईट होतील असं मी त्यांना बजावूनच आलो आहे. त्यामुळे ते काही आता मोरोपंतला पाठवणार नाही. आणि प्रश्न उरला आता त्या हौसाचा. ती काही साक्ष द्यायला येणार नाही. हौसासुद्धा रात्रीचीच निघून गेली असेल. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तुम्ही एक काम करा, जा आणि काही झालं तरी सावित्री आणि ज्योतीची भेट घडून देऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जॉन साहेब हे अधिकाऱ्याला थांबवत असतात. म्हणत असतात की थोडा वेळ थांबा, सावित्री आता येतच असेल, एकदा तिची बाजू ऐकून घ्या. तेव्हा इथे लगेचच अधिकारी म्हणतो, आता मी निघतो, खूप वेळ वाट बघितली, माझ्याकडे आता वेळ नाही आहे. तेवढ्यातच येथे सावित्री आणि आऊ दोघीजणी आलेल्या असतात. सावित्री आल्यानंतर गोऱ्या अधिकाऱ्याला म्हणते, गुड मॉर्निंग. तेव्हा तो म्हणतो, इंग्लिश. तेव्हा इथे आऊ म्हणते, व्हय, आमचा ज्योती 7वी पास आहे ना, त्यामुळे तो घरामध्ये इंग्रजी बोलत असतो. तेव्हा ज्योती त्याच्याकडून थोडी थोडी इंग्रजी शिकते. तेव्हा आऊ म्हणते, हे बघा साहेब,
आमच्या ज्योतीने काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा अधिकारी म्हणतो, इतका शिकलेला माणूस, इतका हुशार माणूस आणि इतकं चुकीचं काम करतो, त्याला अटक होणारच. त्याने अधिकाऱ्यांना मारले, त्यामुळे त्याला अटकसुद्धा होणार आणि शिक्षासुद्धा होणार. सावित्री म्हणते, नाही नाही साहेब, अहो माझ्या मालकांनी काय बी केलं नाही. अहो त्यांनी एका स्त्रीची इज्जत वाचवली. ते गोरे अधिकारी आहेत ना, त्या हौसाला छेडत होते, तिच्या अंगाशी झोंबत होते. आमच्या मालकांनी त्यांना अडवण्याचा 2 वेळा प्रयत्नही केला, पण ते काही थांबले नाही. त्यांनी आमच्या मालकांवरती हात उगारला आणि म्हणून मग मालकांनी त्या बाईची इज्जत वाचवण्यासाठी त्यांना मारलं. तेव्हा आऊ म्हणते, "व्हय व्हय, आमचा ज्योती कधीच कुणाच्या रस्त्याच्या आड येत नाही, कधीच कुणाच्या फाटक्यात पाय घालत नाही." तेव्हा इथे फादर जॉन म्हणतात की बरोबर बोलतायत ते, ज्योती काही कुणी क्रिमिनल नाही आहे. आणि इथे आता सावित्री म्हणते की यांनी काही मुद्दामून केलेलं नाही. तेव्हा जॉन फादर म्हणतात, आणि ऑफिसर, जर ज्योती चुकीचा असेल तर मग ते 2 अधिकारीसुद्धा चुकीचे आहेत. त्यांनी एका महिलेला छेडलं, मग ते सुद्धा चुकीचेच झाले ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गोरे अधिकारी म्हणतात, मग मला साक्षीदार हवा, कुणीतरी साक्षीदार हवा, त्याशिवाय विश्वास ठेवला जाणार नाही, नाहीतर मग शिक्षा तर होणारच. तर इथे गंगाधर शास्त्री यांना निरोप आलेला असतो की सावित्री कचेरीपर्यंत पोचली. गंगाधर शास्त्री म्हणतात की मारू दे तिला फेऱ्या, किती फेऱ्या मारणार आहे ती आणि तिचं कोण ऐकणार आहे. अहो पायातली व्हाण तरी खूप महत्त्वाची, एवढी लायकी आहे त्या मुलीची, आणि तसंही शूद्रबाईचं किती कोण ऐकून घेणार. तेव्हा विनायक म्हणत असतो, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की ज्योतीला शिक्षा सुनावली पाहिजे. त्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी सांगा, तुम्ही फक्त शिक्षा सुनवा, तुम्ही फक्त शिक्षा सांगा, अंमलबजावणी आम्ही करू. घेऊन जातो त्याला एका टेकडीवरती आणि त्याची कातडी सोळून काढतो. म्हणजे इथे बघा ब्राह्मण, इथे आता ज्योतीचा गुन्हा इतका मोठा पण नाही तर त्याची कातडी सोळून काढायला निघालेत. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावित्री म्हणत असते, असं काही करू नका, त्यांनी काही कुठला गुन्हा केलेला नाही आहे, एका स्त्रीची इज्जत वाचवली, त्यासाठी तुम्ही काही त्यांना शिक्षा देणार का. तेव्हा जॉन फादर म्हणतात की हे बघा, पुढील भागामध्ये म्हणतात की अधिकारी, जे काही ज्योतीने केलं ते चुकीचं होतं, पण त्याने काही मुद्दामून केलेलं नाही आहे आणि ज्योती काही कुणी क्रिमिनल नाही आहे, त्याला मी लहानपणापासून ओळखतो, खूप गुणी आणि चांगला मुलगा आहे तो, तिथे नक्कीच काहीतरी चुकीचं घडलं असेल. तेव्हा अधिकारी म्हणतो, कंपनी सरकारने आता इथे निवड केलेली आहे, कंपनी सरकार योग्य ती कार्यवाही केल्याशिवाय राहणार नाही, कार्यवाही तर होणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, सावित्री त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असताना हौसा आणि तिचा नवरा तिथे येतात आणि हौसा म्हणते की सावित्रीताई, म्या आले. तेव्हा सावित्री म्हणते, हौसा ये ये हौसा ये. तेव्हा इथे सावित्री म्हणते, साहेब ही बघा, ही आहे हौसा. बाजारपेठेमध्ये गोऱ्या अधिकाऱ्यांनी हिला छेडण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मालकांनी त्यांना मारहाण केली. बोल हौसा बोल, जे काही खरं खरं आहे ते सगळं बोल. तर इथे आता हौसा ज्योतीच्या बाजूने साक्ष द्यायला आलेली असते आणि त्यामुळे लहुजी वस्ताद यांनी घातलेलं जे कोडं असतं ना, ते आता सुटलेलं असतं. टिटवी बोलल्याशिवाय गरुड काही निर्दोष सिद्ध होणार नाही, त्यामुळे टिटवी म्हणजे हौसा ही आता ज्योतीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी आलेली असते.